नमस्कार. आज आपल्यासोबत युनियन म्युच्युअल फंडाचे CIO हर्षद पटवर्धन आहे. युनियन म्युच्युअल फंडामध्ये येण्याआधी ते एडलवाईज आणि JP मॉर्गन या दोन म्युच्युअल फंडामध्ये त्यांनी फंड मॅनेजर, हेड ऑफ इक्विटी अशी वेगवेगळी जबाबदारीची पदं भूषवली आहे. नमस्कार सर. आज आपण इकडे आमच्या वाचकांना, आमच्या दर्शकांना काही गोष्टी सांगण्यासाठी आपण भेटलो. आज आपण भेटलेलो आहोत त्यावेळेला एक म्हणजे आज अतिशय चांगला दिवस आहे की आज पहिल्यांदाच निफ्टी 300-350 पॉईंट वरती आहे. तर गेल्या महिन्याभरामध्ये इराण युद्ध सुरू झाल्यापासून आपण या एकूण ग्लोबल मॅक्रोकडे किंवा बाजाराकडे कसं बघता हे आमच्या दर्शकांना सांगा. सर्वप्रथम सर्वप्रथम हे युद्ध चालू होण्याच्या आधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला आम्ही मार्केटवर ॲक्च्युली असा व्ह्यू खूप पॉझिटिव्ह झालेला होता. कारण गेले 18 महिने 2-3 प्रॉब्लेम्स इंडियन मार्केटच्या संदर्भात होते. एक म्हणजे अर्निंग्स ग्रोथ ही खूप कमी होती. हिस्टॉरिकल ॲव्हरेज आपल्याला माहिती असेल की 12 ते 14% अर्निंग्स ग्रोथ असते. गेले 2 वर्ष अर्निंग्स ग्रोथ त्याच्या निम्म्याहून कमी 5-6% एवढीच होती. दुसरा प्रॉब्लेम असा होता की गेल्या 2-3 वर्षात सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट थीम ग्लोबली ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची होती. आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीनं इंडियामध्ये, भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्ले करण्यासाठी स्टॉक्सच नाही. त्याच्यामुळे ते स्टॉक्स आहेत कोरिया, तैवान आणि अमेरिका ऑफकोर्स. त्यामुळे इंडियन मार्केट एवढं फेवरेबल नव्हतं फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने. आणि तिसरं, गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की जुलै-ऑगस्टमध्ये अमेरिकेने इंडियावर 50% इम्पोर्ट टॅरिफ लावला होता. तर या 3 गोष्टींमुळे गेले जवळजवळ 17-18 महिने इंडियन मार्केटची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. कदाचित काही लोक तुमच्या दर्शक आहेत त्यांना माहिती असेल की 2025 मध्ये इमर्जिंग मार्केट्स, की भारत हा इमर्जिंग मार्केट्सचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. इमर्जिंग मार्केट खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा झाला. जवळजवळ 2008 नंतर, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस नंतर पहिल्यांदा इमर्जिंग मार्केट्सचा परफॉर्मन्स हा डेव्हलप मार्केट्सपेक्षा चांगला झाला. पण भारतीय मार्केट त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही. त्याची मी जी 3 कारणं सांगितली ती कारणं. फेब्रुवारीच्या सुरुवातीला ॲक्च्युली तिन्ही कारणं ही म्हणजे त्या कारणांवर नवीन डेव्हलपमेंट अशा झाल्या की त्या पॉझिटिव्ह झाल्या. तुम्ही बघितलं की पुढची 2 वर्ष अर्निंग्स ग्रोथ परत 15-16% एवढी होण्याची शक्यता आहे, डबल ऑफ लास्ट 2 इयर्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीला 5 का 6 फेब्रुवारीला अमेरिका आणि भारतामध्ये करार ट्रेडच्या दृष्टीने झाला आणि 50% जो टॅरिफ होता तो हटला गेला. आणि तिसरं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो ते तिसरं कारण होतं की भारताचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल एकंदरच लोक नर्वस झाले गेले 3-6 महिने की खूप जास्ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होते, त्यातनं काही फायनली फायदा होणार आहे का नाही. या 3 दृष्टीनं भारताला तर परत फेवरेबल असं वातावरण तयार होत होतं फेब्रुवारीच्या सुरुवातीला. पण तुम्ही म्हटलं तसं 28 फेब्रुवारीला इराणवर अटॅक झाला आणि परत सगळं निगेटिव्ह झालं. मला आठवतंय की गेले 10-15-20 वर्ष जेव्हा आम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मार्केटबद्दल म्हणतो किंवा रिस्क फॅक्टर्स, धोके काय आहेत मार्केटला, त्यात एक धोका नेहमी असायचा की जिओ पॉलिटिक्स. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो आपण म्हणू की सगळ्यात निगेटिव्ह काय होऊ शकेल तर ते अनफॉर्च्युनेटली 28 फेब्रुवारीला झालं. कारण ऑइल प्राइस हे तेलाची किंमत ही भारताच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण ते एक असं रिस्क आहे की जे आपण हेज करू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की 80-85% आयात करतो आपण ऑइल. त्यामुळे जेव्हा ऑइल प्राइसेस वाढतात तेव्हा भारताच्या दृष्टीनं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक सिच्युएशनच्या दृष्टीनं ते अतिशय वाईट आउटकम असतो. आणि त्याच्यामुळे मार्केटची जी रिॲक्शन झाली मार्चमध्ये ती त्याच्यामुळे झाली. आता युद्ध कधी संपेल आपल्याला माहित नाही. काही दिवसात संपेल, काही आठवड्यात संपेल, काही महिन्यात संपेल. परंतु युद्ध संपल्यानंतर मी जे 3 पॉईंट सांगितले की जे आता भारताच्या दृष्टीनं फेवरेबल होते कम्पेअर्ड टू लास्ट 2 इयर्स, ते परत
पुढे येतील. आणि त्याच्यानंतर परत आमचा अंदाज असा आहे की भारतीय मार्केट हे परत इमर्जिंग मार्केट्सची जी रॅली चालू झाली होती त्याच्यामध्ये परत पार्टिसिपेट होते. त्यामुळे क्लिअरली गेला महिनाभर खूप स्ट्रेसफुल पिरियड होता आपल्या सगळ्यांसाठी, मार्केट इन्व्हेस्टर्ससाठी, आमच्यासाठी आणि सगळ्यांच्या दृष्टीनं. पण युद्ध संपल्यानंतर परत पॉझिटिव्हिटी ती येईल असा आमचा अंदाज आहे. आज आपण 1 एप्रिलला भेटतो आणि कालच आर्थिक वर्ष संपलं. तर एक ज्याला लुकिंग बॅक लुकिंग फॉरवर्ड म्हणतात, तसं आर्थिक वर्ष 25-26 आणि 26-27 याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला म्हटलं तसं की 25-26 वर्ष जे होतं ते भारताच्या दृष्टीनं खूप कठीण वर्ष होतं. तुम्हाला 3 कारणं सांगितली. आमच्या दृष्टीनं 26-27 हे त्याच्यापेक्षा खूप चांगलं वर्ष असतं की ज्याच्यामध्ये जो ग्रोथ आहे तो वाढेल. कॉर्पोरेट नॉमिनल GDP ग्रोथ वाढेल आणि त्याच्यामुळे कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनीचे जे अर्निंग्स आहेत, प्रॉफिट ग्रोथ सुद्धा वाढेल. तेव्हा 26-27 वर्ष 25-26 वर्षापेक्षा चांगलं असेल. कळीचा मुद्दा असा आहे की हे युद्ध कधी संपतं, कारण हे युद्ध जर जास्ती काळ चालू राहिलं तर त्याचे बरेच निगेटिव्ह इम्पॅक्ट्स हे आपल्याला जाणवतील. महागाईच्या दृष्टीनं ग्रोथ रेट जी एक्सपेक्टेड आहे ती कदाचित कमी होईल जर हे जास्ती काळ युद्ध चालू राहिलं तर. आणि त्याचा इम्पॅक्ट हा कंपन्यांच्या फायनान्शियल्सवर सुद्धा. पण हे युद्ध समजा पुढच्या काही दिवसात किंवा काही आठवड्यात संपलं तर 26-27 वर्ष हे नक्की 25-26 पेक्षा खूप चांगलं असेल. असं म्हणतात की प्राइसेस आर अर्निंग स्लेव, अर्निंगच्या ते गुलाम असतात. आज आपण बघितलं तर गेल्या वर्षामध्ये निफ्टी कुठे होता, तर 2000 पॉईंट जवळजवळ निगेटिव्ह निफ्टी गेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे तुलना केली तर बिगिनिंग ऑफ द इयर 74,000 होता, 72,000च्या आता जवळपास तो आलेला आहे. तर हे आणि गेल्या 1 वर्षामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदार हे अतिशय पॅनिक झालेले आहेत, कोण पैसे काढू का, काय करू का असं. तर हे वर्ष वाईट गेल्यानंतर नेहमी पुढचं वर्ष चांगलं जातं असं म्हणतात. तर तुमच्या पुढच्या वर्षीपासून म्हणजे पुढल्या वर्षाकडून काय अपेक्षा आहे? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर शुड कंटिन्यू और त्यांनी आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स करायला पाहिजे. आणि रिबॅलन्स करायचं असेल तर अग्रेसिव्ह साईडला गेलं पाहिजे का डिफेन्सिव्ह साईडला गेलं पाहिजे? सुरुवातीला तुम्ही म्हणालात, आपण म्हणतो इंग्लिशमध्ये प्राइसेस आर स्लेव्स ऑफ अर्निंग. तर ते मी थोडंसं त्यात बदल करेन की ते खरं आहे लॉंग टर्मच्या दृष्टीने. जर तुम्ही गेल्या 30 वर्षातलं बघितलं अर्निंग्स ग्रोथ आणि मार्केट ग्रोथ हे साधारण सिमिलर असतं, पण ते प्रत्येक वर्षी खरं असतं असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की मार्केट ग्रोथ, कारण जर आपण स्थूल पद्धतीने बघितलं तर त्याच्यामध्ये मार्केट ग्रोथ किंवा प्राइस ग्रोथ हे त्याचे 2 कॉम्पोनंट्स असतात. एक म्हणजे अर्निंग्स ग्रोथ आणि दुसरं म्हणजे व्हॅल्युएशन रिरेटिंग किंवा डिरेटिंग. तर शॉर्ट टर्म मध्ये त्यांनी पण खूप फरक पडू शकतो. तर तुम्हाला म्हटलं जसं की पुढच्या वर्षामध्ये अर्निंग्स ग्रोथ तर नक्की गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. हे मी याच्यामध्ये माझं मेन अझम्पशन असं आहे की युद्ध पुढच्या काही दिवसात किंवा आठवड्यात संपतं. हे जर अजून 6 महिने चालू राहणार असेल तर काही सांगता येत नाही. तर अर्निंग्स ग्रोथ चांगली आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे गेले 5-6 वर्ष, नुसतं गेले 25-26 गेले 5-6 वर्ष इंडियन मार्केटला सपोर्ट हा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कडनंच मिळालेला. तुम्ही जर फ्लो डेटा बघितला तर फॉरेन इन्व्हेस्टर्स हे गेले 5-6 वर्ष हे मार्केटमधनं पैसा काढून देतात इंडियन मार्केटमध्ये. आणि त्याच्यासाठी आपण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचे आभार मानायला पाहिजेत की डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने पैसे इन्व्हेस्ट केले त्यामुळे मार्केट कोलॅप्स झालं नाही. आमचा अंदाज असा आहे की आता युद्ध संपल्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्स की ज्यांनी पाठ फिरवली होती इंडियन मार्केटकडे गेले 5-6 वर्षांनी, फक्त इंडियन मार्केटकडे नाही तर इमर्जिंग मार्केट्सकडे पाठ फिरवली होती. मी म्हणेन की इंडियन मार्केटकडे पाठ फिरवली गेल्या वर्षी 25-26 मध्ये. बाकीच्या कोरिया, तैवान, ब्राझील इथे इन्व्हेस्ट केली
पैसे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी, पण भारतामध्ये नाही गेले. आमचा असा अंदाज आहे की आता फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतामध्ये पण इन्व्हेस्ट करायला युद्ध संपल्यात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ॲक्च्युली पॅनिक होण्याची आता काहीच गरज नाही. जो वर्स्ट पिरियड होता, तुम्हाला म्हटलं तसं की सगळ्यात मोठा धोका जो आम्ही नेहमी रिस्क फॅक्टर्समध्ये करायचो की मिडल ईस्टर्न वॉर, ते पण आता होऊन गेले. तर तुम्हाला पण असं वाटत असेल की पुढच्या काही दिवसात किंवा आठवड्यामध्ये हे युद्ध संपेल, तर मला वाटतं की आपण जास्ती अग्रेसिव्ह पॉझिटिव्हली झालं पाहिजे इंडियन मार्केटसाठी. म्हणजे इंडियन मार्केटमधनं इक्विटीमधनं पैसे काढून घेणं तर सोडा, मला तर असं वाटतं की जे लोक अंडर ॲलोकेटेड आहेत इक्विटी, हा चांगला टाईम आहे की तुम्ही ॲक्च्युली तुमचं एलोकेशन वाढवलं पाहिजे इक्विटी. तुम्ही म्हणालात की अर्निंग ग्रोथ वाढेल, इंडियन मार्केट होईल. सो विच सेक्टर्स, तुम्हाला कुठले सेक्टर हे इन्व्हेस्टमेंट करायला चांगले वाटते किंवा तुम्ही करता? ओव्हरऑल आपण बघितलं तर जेव्हा इंडियन मार्केटचा परफॉर्मन्स चांगला असेल कम्पेअर्ड टू लास्ट 2 इयर्स रफली, तर जवळजवळ सगळेच सेक्टर्स हे आधीपेक्षा चांगलं करतील. पण त्याच्यामध्ये आम्हाला विशेष आम्ही पॉझिटिव्ह आहोत हे ज्याला आपण BFSI म्हणतो, म्हणजे बँका आणि वित्तीय संस्था, त्याच्याच बरोबर कॅपिटल गुड्स किंवा इंजिनिअरिंग, कॅपिटल इक्विपमेंट्स आणि डिफेन्स. तर ब्रॉडली हे 3 सेक्टर्स आहेत की आम्ही त्याच्यामध्ये जास्ती पॉझिटिव्ह. डिफेन्समध्ये प्युअर डिफेन्स प्ले असलेल्या अतिशय कमी कंपन्या आहेत आणि जो डिफेन्स इंडेक्स आहे त्याच्यामध्ये 28-29 कंपन्याच आहे. तर डिफेन्समध्ये कॉन्सन्ट्रेशनची रिस्क जास्त आहे असं आपल्याला वाटतं का? जेव्हा आम्ही आमच्या पोर्टफोलिओजमध्ये जेव्हा डिफेन्स कंपनीज घेतो तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही म्हणालात तसं काही 20-25 कंपनीज आहेत, त्यातनं आम्ही सिलेक्ट करतो की लॉंग टर्मच्या दृष्टीनं कोणत्या कंपन्यांचे प्रॉस्पेक्ट्स जास्ती चांगले असतात. तेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली चॉईस बँकिंगपेक्षा कमी आहे डिफेन्समध्ये. पण आम्हाला असं वाटतं की या सेक्टरचे प्रॉस्पेक्ट्स एवढे चांगले आहे आणि फक्त भारताच्या दृष्टीने नाही, आपण जगभरात बघतो गेल्या 2-4 वर्षामध्ये काय झालं, तर सगळ्या जगभरात सगळे देश हे डिफेन्स एक्सपेंडिचर वाढवतात आणि ते वाढवताना पर्सेंटेज ऑफ GDPच्या कंटेक्स्टमध्ये बोललं जातं. याचा अर्थ ते नंबर्स खूप मोठे मोठे आहेत. तर आम्हाला असं वाटतं की ज्या एक्झिस्टिंग कंपनीज आहेत ज्याच्या डिफेन्स रिलेटेड, त्यांची ग्रोथ चांगली तर होईलच, पण नवीन नवीन कंपनीज लिस्ट होतील. त्यामुळे तो चॉईस आत्ता तुम्हाला लिमिटेड वाटेल, पण तो खूप लिमिटेड नाही आहे कम्पेअर्ड टू सेक्टर लाईक कन्झ्युमर मे बी लिमिटेड वाटेल तो, पण बऱ्यापैकी चॉईस आहे आणि नवीन नवीन कंपनी चांगल्या पण लिस्ट होतील त्या क्षेत्रात. गेल्या वर्षभरात कन्झम्पशन इज एव्हरग्रीन सेक्टर असं आपल्याकडे म्हटलं जातं, बिकॉज आपलं पॉप्युलेशन, अर्निंग, एज वगैरे म्हणून. पण गेल्या वर्षभरात समोर कन्झम्पशन हा सेक्टर चालला नाही. तर सरकारने आपल्याकडून प्रयत्न केले, टॅक्स लिमिट वाढवली, GDP कट केले, तरी पण हे दिसलं नाही. तर असं वाटतं का की या सगळ्याचे परिणाम कन्झम्पशनमध्ये दिसतील? हो, आम्हाला असं वाटतं की नक्कीच दिसतील. कारण तुम्ही जर बघितलं गेल्या वर्षभरात, आपण म्हटलं तसं गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये या वेळच्यामध्ये तर टॅक्स कट झाले. 12 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स फ्री. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेने पण बरेच प्रयत्न केले, इंटरेस्ट रेट्स खाली आणले. त्याच्यानंतर काही क्षेत्रामध्ये रिस्ट्रिक्शन्स वाढवली होती लेंडिंगवर, ती कमी केली. आणि सगळ्यात मोठं ज्याला आपण बिग बझोका म्हणतो तो गेल्या वर्षी झाला की ज्यामध्ये GST रेट्स कट, तो सगळ्यात मोठा फायदा होता. तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, गव्हर्नमेंट आणि RBI त्यांना कन्झम्पशन वाढवण्याच्या दृष्टीनं खूप प्रयत्न केले गेल्या 12-15 महिन्यामध्ये आणि आम्हाला असं वाटतं की त्याचे परिणाम दिसायला. ऑलरेडी तुम्ही जर बघितलं असेल, GST रेट कट झाल्यानंतर ऑटोमोबाईलमध्ये चांगल्यापैकी ग्रोथ वाढली. म्हणजे कार्स, अफोर्डेबल कार्स पर्टिक्युलरली, की ज्याची ग्रोथ गेले 6-7 वर्ष खूप लॅकलस्टर होती, त्या सेगमेंटमध्ये पण चांगल्यापैकी ग्रोथ वाढली. कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये पण वाढली. तर आम्हाला नक्की वाटतं की कन्झम्पशनच्या दृष्टीनं फायदा होईल या सगळे जी मेजर्स घेतली त्याचं. आणि ओव्हरऑल जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ वाढते
नॉमिनल GDP म्हटलं तसं की या वर्षी 26-27 मध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्ती वाढेल. त्याचा फायदा आपल्याला या वर्षात पण दिसेल. शेवटचा प्रश्न की आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला काय सांगेल? मी मे बी 3 वेगळे पॉइंट्स. एक म्हणजे व्हॉलेटिलिटी, ज्याला आपण म्हणतो अस्थिरता, हा मार्केटचा नेचरच आहे. त्यामुळे जसं म्हणतात, इट इज नॉट अ बग, इट इज अ फीचर ऑफ द मार्केट. जर तुम्ही गेल्या 30-35-40 वर्षातलं मार्केटचे चार्ट्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की लॉंग टर्म मध्ये आपल्याला दिसतं की 13% 14% रिटर्न्स बनलेले आहेत. पण तुम्ही त्याच्यामध्ये एका लाईन मध्ये ते कधीच नसतं. तेव्हा व्हॉलेटिलिटी इज पार्ट ऑफ द गेम, हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. इनफॅक्ट मी एवढं सांगेन की लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्या दृष्टीनं तर व्हॉलेटिलिटी इज अ गुड थिंग. कारण जर तुम्ही SIP केलं असेल लॉंग टर्म मध्ये, तर व्हॉलेटिलिटी की जेव्हा मार्केट करेक्ट होतं तर तुमचे ओव्हरऑल रिटर्न्स वाढतात. कारण लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केटची डायरेक्शन पॉझिटिव्हच असते, जरी इन बिटवीन तुम्ही करेक्शन्स त्याच्यामध्ये इनएव्हिटेबल असतात. त्यामुळे व्हॉलेटिलिटी इज अ फ्रेंड. तर ते एक महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे मी तुमच्या दर्शकांना सांगेन की जर तुम्ही, कारण बरेच लोक हल्ली स्वतः पण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि म्युच्युअल फंडमध्ये पण करतात, तर मला असं वाटतं की जर तुमच्याकडे वेळ असेल, स्वतः बॅलन्स शीट स्टडी करून, त्यानंतर कंपनीचे जे कॉल्स होतात त्याच्यावर ऐकून, जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल आणि एक्सपर्टाईज असेल तर तुम्ही जरूर स्वतः स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांकडे स्किल, टाइम हे नसतं. पण बरेच लोक गंमत म्हणून स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ बिल्ड करायची असेल तर खूप महत्वाचं आहे की तुम्ही म्युच्युअल फंड, हे एक अतिशय चांगलं माध्यम आहे इक्विटी मार्केट एक्सपोजरसाठी. तर मला असं वाटतं की तुम्हाला काय म्हणतात त्याला, थोडीशी एक्साइटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंफार करा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट. पण वेल्थ बिल्ड करण्यासाठी म्युच्युअल फंडला दुसरा पर्याय नाही. आणि तिसरं महत्वाचं की बरेच लोक माझ्या मते इक्विटी ॲज अन ॲसेट क्लास त्याला अंडर ॲलोकेट करतात. मला असं वाटतं की तुमचा जेवढा लॉंग टर्म होरायझन आहे त्या होरायझनच्या दृष्टीनं इक्विटी सारखा दुसरा ॲसेट क्लास नाही. आपल्याला वेळोवेळी वाटतं की अरे कधी कधी प्रॉपर्टी चांगलं करत आहेत, कधी कधी गोल्ड, गेल्या 1-1.5 वर्षामध्ये गोल्ड आणि सिल्वर प्राइसेस खूप चांगले. पण तुम्ही जर रिअल लॉंग टर्म बघितलं तर माझ्या मते इक्विटीला दुसरा पर्याय. कारण अल्टिमेटली इक्विटी जेव्हा तुम्ही घेता तेव्हा काय करता, तुम्ही बेसिकली यू बिकम अ पार्टनर इन द बिझनेस. आणि दुसरं महत्वाचं की आत्ताचे जो तुमच्या दर्शकांमध्ये जे यंग लोक आहेत, जे 30शीतले, त्यातले काही लोक आता आयुर्मान खूप वाढत आहे, त्यातले काही लोक 100 वर्ष जगणार आहेत. तर तुम्हाला वेल्थ त्या दृष्टीनं बिल्ड करायची असेल तर माझ्या मते इक्विटीला, आणि त्या इक्विटीमध्ये सुद्धा इक्विटी म्युच्युअल फंड्सना अजिबात पर्याय नाही. हे 3 संदेश मला द्यायला. धन्यवाद. आपण आज वेळ काढून आम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपण पुन्हा भेटू नवीन विषयाचं. नमस्कार. नमस्कार.